नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आणि मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरातनं घरी निघालेले असतात. तेवढ्यात आता सरपंच आणि बरीच काही लोक जमा झालेले असतात. तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतात, राया तू हे असं वागू शकत नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, काय बोलताय सरपंच, मी काय केलंय, मी कुठे काय चुकीचं वागलोय. आता मात्र राया मंजिरी दोघेही सगळ्यांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच शशिकला येते आणि मला लागते, मी सांगते तुम्ही काय चुकीचं करताय ते, लाज नाही वाटत. अरे विठुरायाच्या मंदिरात उभे आहात ना, मग हे सगळं करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू अगं कशाबद्दल बोलते, काय झालंय नीट सांगशील का. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी तू तर गप्पच बैस. अगं एक बाई असून तू अशी कशी वागू शकतेस ग. अगं तुझा आणि या रायाचा आता काही संबंध नाही आहे. हा राया तुझ्यासाठी आता कोणीच नाही आहे. तू या रायापासनं दूर राहायला पाहिजे. आणि तू अशी त्याच्या हातात हात घालून गावातनं फिरते, ते पण विठुरायाच्या मंदिरात. अगं कुठे पेडणार आहात ही सगळी पापं, थांबवा हे सगळं, सोड त्याचा हात. आता मात्र लगेच राया मात्र या काकूकडे रागाने बघतो. त्याच वेळेस शशिकला पटकन आता राया मंजिरीचा हात जो पकडलेला असतो ना, तो दोघांचाही हात असा वेगवेगळा करते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं काय चालू आहे. त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतात, राया शशिकला काकूचं अगदी बरोबर आहे. आता मंजिरीचा पहिला नवरा मिहीर जिवंत आहे, तो आलाय पण, त्यामुळे तुमच्या लग्नाला काही अर्थ राहत नाही. आता मंजिरी मला मात्र घाबरते. ती आता शशिकला काकूला मदत, काकू थांबव हे सगळं, माझं आणि रायाचं लग्न झालंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गपग तू मध्ये मध्ये बोलू नको. जे काय गाववाले बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. नाही सांगाच, आता तुम्हीच यांना सांगा. यांना ना आपलं पटतच नाही आहे, कसं वागतायत कसं बोलतायत, गावाची अशाने चव जाईल असं आता शशिकलाने लोकांच्या मनात भरवायचं ठरवलेलं असतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू अगं पण का का असं करतेस तू, का सारखी सारखी रायाच्या आणि माझ्या नात्यात आडवी येते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, कारण तुला माहिती नाही, तुझा नवरा मिहीर जिवंत आहे, तो पुन्हा आलाय. त्याच वेळेस शशिकलाला आठवतं, जेव्हा शशिकला मिहीरकडे गेलेली असते तेव्हा मिहीर तिला म्हणालेलं असतो, काकू प्लीज माझी मदत करा. नेमकं मी का पळून गेलो होतो लग्नाच्या दिवशी, काय झालं होतं मला काहीच आठवत नाही आहे. ती राणी कोण आहे, तिने मला का मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं प्लीज तुम्ही मला सविस्तरपणे सांगाल का काकू, प्लीज माझी मदत करा. तेव्हा शशिकला म्हणू लागते, लेकरा अरे मिहीर एवढा त्रास करून घेऊ नको रे, तुला आठवेल, सगळं काही आठवेल. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, नाही मला काहीच आठवत नाही आणि माझी फक्त घुसमट होते, त्यामुळे प्लीज माझी मदत करा. असं काहीतरी सांगा ज्यामुळे मला सगळं काही आठवेल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघ बाळा तू त्रास करून घेऊ नको. हे बघ जर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं भेटत नसेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या जवळचं व्यक्ती पाहिजे रे, म्हणजे आपल्या जवळचा माणूस, नवरा किंवा बायको. अरे आहे ना, तुला जवळची अशी व्यक्ती आहे, तुझी बायको मंजिरी. अरे एक दिवसाची का होईना पण तुझी बायको होती ती हक्काची, आणि ती तुझीच बायको आहे, त्या रायाचा काही संबंध नाही आहे. तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, काकू तू अगदी बरोबर बोलते. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो मिहीर ती मंजिरी तुझीच बायको आहे, पण त्या रायाने तिला त्याच्या जाळ्यात अडकवलंय ना, आपल्याला तिला त्या रायाच्या जाळ्यातनं बाहेर काढावं लागेल. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, काय हे कसं शक्य आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो शक्य आहे, आपल्याला त्या रायाला धडा शिकवावा लागेल आणि मंजिरीला तिच्या जाळ्यातनं बाहेर काढावं लागेल. तेव्हा मिहीरला आठवतं मंजिरी कशी त्याला भेटलेली असते, कसं त्याला मंजिरीकडे असं ओढवलेलं जात असतं, त्याचं मन सारखं मंजिरीकडे वळत असतं. तेव्हा मिहीर मनाशीच म्हणू लागतो, का कुणास ठाऊक मला सारखं माझं मन त्या मंजिरीकडे का ओढतंय. त्याच वेळेस आता पाठीमागे शशिकला आणि घोरपडे मात्र एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि हसू लागतात, कारण मंजिरीचं आणि या मिहीरचं नातं घट्ट कसं करायचं ना, असंच आता आपल्याला काहीतरी करावं लागेल असं दोघे आता कुसूरपुसूर करू लागतात. तर इकडे आता मंजिरी म्हणू लागते, बाद झालं काकू, आणि तुम्ही सगळे लोक का जमा झालायत, माझं आणि रायाचं लग्न झालंय, मी रायाला सोडून कुठेही राहणार नाही, माझं रायावरती प्रेम आहे. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, गप ग तू, राया तू इकडे नीट लक्षात ठेव, तू एक गुंड होतास आणि गुंडच आहे, त्यामुळे नीट कान उघडे ठेवून ऐक. हे बघ आजपासून तू मंजिरीला स्वतःची बायको मानायचं नाही, ती तुझी बायको नाहीच आहे, ती मिहीरची बायको आहे. तिचा पहिला नवरा जिवंत असताना तुमचं लग्न अस्तित्वात येऊच शकत नाही. त्यामुळे राया
या मंजिरीला अगदी परस्त्रीवाने ठेवायचं आजपासनं, तिच्यापासनं दूर राहायचं. तेव्हा मात्र राया गप्प असतो. काही एक नाही दोन नाही गप्पच असतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया अरे बोल ना काहीतरी, ही काकू काय बोलते. काकू बास, पुरे झालं. मी आता तुझं काही ऐकणार नाही. मी रायाची साथ कधी सोडणार नाही. राया माझा नवरा आहे, आमचं लग्न झालंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गप्र ग, तू मध्ये बोलू नको. आणि राया, तुला या मंजिरीला सोडावंच लागेल. आणि जर तुला मंजिरीला सोडायला जमत नसेल ना, तर तू हे गाव सोड आणि गाव सोडून निघून जा. तुला आता इथे राहता येणार नाही. तेव्हा लगेच आता सगळे गाववाले म्हणू लागतात, हो शशिकला अगदी बरोबर बोलते, त्यात काही चुकीचं नाही आहे. राया तरीही गप्पच असतो. तर इकडे आता जिजी मात्र हॉलमध्ये डाळ निसत असते. पण तिच्या मनात सारखे मिहीरबद्दल विचार येत असतात. कधी मिहीरला सगळं काही आठवणार, कधी तो पहिल्यासारखं प्रेमाने आई अशी हाक मारणार, केव्हा तो या घरात सुखाने राहणार, असे सगळे प्रश्न आता जिच्या मनात धुमाकूळ घालत असतात. तेवढ्यात रुजिदा धावतच येते. जिजी जिजी चल पटकन. अगं विठुरायाच्या मंदिरात सगळं गाव जमा झालंय. अगं मम्मीने सगळ्या लोकांना जमा केलंय आणि राया मंजिरीवरती झुंबड पडली ग. लोक त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात, का तर मिहीर जिवंत आहे म्हणून त्यांच्या नातेवरती आक्षेप घेतात. तेव्हा मात्र आता रुजिदा लगेच जिजीचा हात पकडते आणि तिला ओढतच बाहेर घेऊन जाणार. ते जिजी आता रुजिदाचा हात लगेच आपल्या हातातनं काढते. त्याच वेळेस रुजिदाला धक्का बसतो. जिजी तू नाही येणार का. अगं राया आणि मंजूला तुझी गरज आहे. त्यांचं लग्न झालंय, ते एकत्र राहू शकतात. हे तुला सगळ्या गाववाल्यांना सांगावं लागेल की नाही, त्यामुळे चल ना जिजी. तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही रुजिदा, मी नाही येऊ शकत. का कुणास ठाऊक, राया आणि मंजिरीचं लग्न लावून आपण चूक केली का. आपण जरा घाईच केली का. आपण अजून थोडे दिवस थांबायला होतं. मीच घाई केली ना. मीच जर राया मंजिरीचं लग्न लावलं नसतं तर हा पेच उभीच राहिला नसता ना. हे सगळं झालंच नसतं ना. का कुणास ठाऊक, माझ्या हातनं मोठी चूक झाली. आता मात्र रुजिदाला धक्का बसतो. कारण ज्या राया मंजिरीचं प्रेम असतं त्यांना सगळे गाववाले वेगळं करायला बघतायस आणि जिजीचाही मनात हेच आहे. हे ऐकून रुजिदाला धक्का बसतो. तेव्हा जिजी मात्र तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता शशिकला लागते, मंजिरी इकडे माझं बोलणं नीट ऐक. आणि राया तू पण. या गावातल्या लोकांना इज्जत आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे आणि हे गाव नावाजलेलं आहे. त्यामुळे या गावात तुमची ही असली थेरं सहन करून घेतली जाणार नाही. त्यामुळे राया, तुला या मंजिरीपासनं दूर व्हावंच लागेल. तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतात, हो राया, शशिकला जे बोलते ते अगदी बरोबर आहे. हे बघ, मंजिरीचा नवरा पहिला मिहीर हा जिवंत आहे आणि तो आलाय. त्यामुळे जर पहिला नवरा जिवंत असेल तर दुसऱ्या लग्नाला अर्थ नाही आहे राया. त्यामुळे तुला मंजिरीला सोडावंच लागेल. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, नाही नाही, हे शक्य नाही आहे. माझं आणि रायाचं लग्न झालं आहे आणि तो मिहीर नंतर आला आहे, त्याला आम्ही काय करणार आहे. आणि राया, तू यांचं काही ऐकू नको. तेव्हा लगेच आता राया मात्र मिसफायरचा हात हातातनं बाजूला घेतो आणि मग लागतो, मिसफायर, गाववाले सगळे बरोबर बोलत आहेत आणि शशिकला काकू जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे. मला हे गाव सोडून जावंच लागेल. मी आता तुमच्यामध्ये नाही येऊ शकत. तेव्हा मंजिरीला धक्का बसतो. मंजिरी आता रायाचा हात पकडतच मला लागते, राया तुला वेळ लागलाय का. तू या लोकांच्या बोलण्यात येऊ नको राया. ही काकू मुद्दाम करते आपल्याला तोडण्यासाठी. हे बघ राया, आपलं लग्न झालंय. अरे आपल्या लग्नाचा, संसाराचा प्रश्न आहे, आपल्या प्रेमाचा प्रश्न आहे राया. आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत राया. मला तू हवा आहे. तेव्हा राया लागतो, नाही मिसफायर, आपल्याला गाववाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे गाव सोडावंच लागेल. म्हणजे मला. मिसफायर, आता मी तुझ्याजवळ नाही राहू शकत. मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा शशिकला खुश होते आणि लागते, आता कसं, अगदी बरोबर. तेव्हा राम लागतो, हे बघ शशिकला काकू, तू जे बोलते ना ते मला अगदी पटलेलं आहे. त्यामुळे शशिकला काकू, तू तुझी बॅग भर, मी माझी बॅग भरतो. आपण दोघेही हे गाव सोडून जाऊया. आता मात्र सगळेजण रायाकडे बघू लागतात. त्यावर शशिकला लागते, राया तुला वेळ लागलाय का. तुला या गावातनं बाहेर जायला सांगितलंय. पाप तू केलंय, मी नाही. मला कशाला बाहेर काढतोय. तेव्हा लगेच रायम लागतो, असं कसं काकू. आता तुम्ही काय म्हणालात की मंजिरीचा पहिला नवरा जिवंत आहे, तो आलाय म्हणून मला हे गाव सोडून जायचे ना. मग तुमचं तर लग्न झालं, तुमचा नवरा कुठे. खूप वर्षांपासून इकडे फिरकलासुद्धा नाही. तेव्हा लगेच आता शशिकला लागते, राया अख्ख्या गावातल्या बारक्या पोरांना जाऊन विचार. शशिकला म्हणतात मला शशिकला, आणि माझा नवरा दुबईत असतो, नोकरी करतोय तिकडे तो. तेव्हा रायम लागतो, हो नाही सरपंच, तुम्हीच सांगा, या शशिकलाच्या नवऱ्याला तुम्ही कधी बघितलंय शेवटचं.
तेव्हा लगेच सरपंच म्हणू लागतात, मी बघून खूप वर्ष झाली, कितीतरी वर्षांपासून तू गावाकडे आलाच नाही. तेव्हा लगेच आता रायम लागतो, बघ अगं लग्न झालेलं असून तुला नवरा बायकोचं नातं कळलं नाही, तू आमच्या नातेवरती आक्षेप घेते, तुला लाज नाही वाटत. तेव्हा शशिकला लागते, राया तू माझ्यावरती बोट उचलू नको, कुठला विषय कुठे नेऊ नको. हे बघ माझा नवरा कामासाठी दुबईत असतो, तरीही मी इथे चांगल्या पद्धतीने स्वतःचा संसार चालवण्याचा प्रयत्न केला आहे. अजिबात इकडे तिकडे कधी डोकावले सुद्धा नाही. आणि तू काय करतोयस रे? तू हे जे वागतोय ना ते पाप आहे. आणि तुलाही विठुरायाला मानतो ना, मग घे विठुरायाची शपथ आणि सांग आजपासून मंजिरीपासून तू दूर होणार आहे. तेव्हा रायम लागतो, जमणार नाही काकू, तू मध्ये किती अडथळे आणण्याचा प्रयत्न कर, पण हा राया त्याच्या मिसफायरची साथ कधीही सोडणार नाही. कारण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विठुरायाच्या आशीर्वादाने या रायाने मिसफायरशी लग्न केलं. आणि काय रे गाववाल्यांनो, तुम्ही दरवेळेस या काकूला कितीतरी वेळा काड्या करताना बघितलंय, कितीतरी वेळा लोकांना त्रास देताना बघितलंय. नानाजीजीला या शशिकलाने किती हिणवलं आहे आजपर्यंत. सरपंच अहो बोला ना, किती 100 मिटिंगा घेतल्या असेल तुम्ही नानाजीजीच्या घरासमोर या शशिकला काकू विरुद्ध, तरीही आज तुम्ही तिचाच ऐकताय. तुम्हाला काहीच वाटत नाही आहे. अहो ही बाई काय बी तुमच्या डोक्यात भरवते आणि तुम्ही तेच घेऊन पळताय. हे बघा मिसफायरने आधी खूप सोसलंय. ती लग्नाला मुळात म्हणजे तयार नव्हतीच, तिला लग्नच करायचं नव्हतं. पण सगळ्यांच्या हट्टाखातर, नानाजीजीच्या आग्रहाखातर मिसफायर लग्नाला तयार झाली आणि तिने हे लग्न केलं. आणि आज तिचा पहिला नवरा मिहीर 2 वर्षांनी पुन्हा परत आला. त्यात मिसफायरचा काय दोष आहे सांगा ना? त्यात आमचा काय दोष आहे? तो मिहीर इतक्या दिवस कुठे होता? इतक्या दिवस 2 वर्ष तो का आला नाही? यात माझ्या मिसफायरचा काहीही दोष नाही. आणि आमचं लग्न झालं आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये पडायची गरज नाही. तेव्हा सरपंच म्हणू लागतात, राया आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा रायम लागतो, आहे ना, मग तुम्ही समद्यांनी आमचं लग्न लावून दिलं की नाही सांगा बरं? तेव्हा समदेजण तयार होताना लग्न लावायला, सगळेजण आशीर्वाद द्यायला आला होता ना, पोटभर खाऊन गेला होता ना, मग आता का नकार देताय? हे बघा हा पर्सनल प्रश्न आमच्यामधला आहे, त्यामुळे तुम्ही यात पडायची गरज नाही. तेव्हा सरपंच म्हणू लागतात, राया तुझं म्हणणं अगदी पटतंय आम्हाला, पण मिहीरचं काय करायचं? तो तर परत आलाय ना. तेव्हा रायम लागतो, तो प्रश्न माझा आणि मिसफायरचा आहे. मिहीरचं काय करायचं, त्याला कुठे ठेवायचं, कसं करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ. उगाच तुम्ही यात नाक खुपसायची गरज नाही. आणि ही शशिकला काकू तुम्हाला काय बी भरवते तुमच्या मनात आणि तुम्ही तेच घेऊन पळता, ते चालणार नाही या. आणि हे बघा हा राया आत्ता जरी माणुसकीपणाने चांगलेपणाने वागत असेल, तरी हा राया आधी कसा होता हे सगळ्या लोकांना माहिती. त्यामुळे इथून पुढे या रायाच्या मध्ये यायचा प्रयत्न करायचा नाही या. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, बघा बघा कसा धमकी देतोय हा राया, पण तुम्ही सगळेजण बघून घ्या, काय करायचं ते ठरवा. तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतात, रायाचंही म्हणणं पडतंय, यात मिसफायरची काही चूक नाही आहे. तेव्हा लगेच गावातील एक काका म्हणू लागतात, पण राया रूढी परंपरेनुसार आपल्या गावाची अशाने इज्जत जाईल. अरे पहिला नवरा जिवंत असताना दुसरं लग्न मान्यच होऊ शकत नाही. या शशिकलाचं सोड, पण हे तर खरं सत्य आहे ना. त्यामुळे जर ही गोष्ट सगळीकडे बाहेर कळली ना, तर आपल्या गावाची इज्जत जाईल. तेव्हा रायम लागतो, तुमच्या गावाची इज्जत जर तुम्हाला एवढीच प्यारी असेल ना, तर माझ्या मिसफायरला घेऊन हे गाव सोडायला तयार आहे. पण हा राया या बायकोची साथ कधी सोडणार नाही. तेव्हा लगेच आता राया मात्र मिसफायरचा हात हातात घेतो आणि मग लागतो, कोणी बी किती बी मध्ये येण्याचा प्रयत्न करा, पण हा राया मिसफायरचा हात कधी सोडणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाच कुणाच्या म्हणण्यानुसार जर माझ्या मिसफायरला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला ना, तर त्याची या रायाशी गाठ आहे. पहिला राया कसा होता हे समद्यांना माहिती, पुन्हा त्या रायाला जागं करू नका. चल मिसफायर असे म्हणत आता राया मंजिरीचा हात पकडून तिकडनं निघून जातो. आता मात्र शशिकला सगळे गाववाले राया मंजिरीकडे बघत असतात. तर त्यानंतर इकडे घोरपडे आता मिहीरला नानाजीजीच्या घरी घेऊन आले असतो. आता दरवाजातनं घोरपडे जीजीला आवाज देऊ लागतो. नानाजीजी धावतच बाहेर येतात. जय तू
जय बरोबर आता मिहीरही आलेलं असतो. आता मात्र मिहीरला बघताच लगेच जिजी खूपच खुश होते आणि मला लागते, मिहीर तू आलास, ये आतमध्ये. आता लगेच जिजी पटकन त्याला कॉटवरती बसवते आणि त्याच्या तोंडावरनं असा हात फिरवते. तू कसा आहेस, तू बरा आहेस ना. आता मिहीर मात्र रडू लागतो. नाना जिजूला धक्काच बसतो. तेव्हा जिजी मला लागते, मिहीर अरे रडायला काय झालं, अरे रडू नको, हे बघ तुला त्रास होईल, रडू नको बरं. तेव्हा मिहीर मला लागतो, मी कोण आहे, तुम्ही कोण आहात, माझ्या आई आहात का, काकू आहात का, मावशी आहात, कोण आहात हे मला माहिती नाही, पण माझं मन नक्की सांगते तुम्ही नक्कीच माझ्या आई असाल. किती काळजी करता तुम्ही. पण मी खरं सांगतो, हे सगळं मला नाही आठवतो. आपल्यातलं नातं काय होतं, मी कसा होतो. मला पुन्हा पहिलं मिहीरसारखं बनायचं आहे, पण त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण मला या सगळ्यामुळे खूप त्रास होतो आहे आणि हा मिहीर कसा होता, काय होता हे मला जाणून घ्यायचं आहे आणि मला ते जगायचं आहे. हो, हे त्रासातलं, हे घाबरण्याचं आयुष्य मला नाही जगायचं आहे. जी पडणारी स्वप्न, हे होणारा त्रास, हे सगळं मला थांबवायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, मिहीर मी रडू नको, शांत हो बरं. अरे हा तुझा स्वतःबरोबरचा संघर्ष आहे आणि तुला लवकरात लवकर सगळं काही आठवेल आणि तुला हा त्रास होणारा जो होतोय ना तो बंद होईल. तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, कसं टेन्शन घेऊ नको, माझं स्वतःचं अस्तित्व काय हेच जर मला माहिती नसेल तर माझा काय उपयोग. त्यामुळे प्लीज मला तुमची हेल्प हवी. मला हे सगळं कसं आठवता येईल, कसं सगळं काही मला जाणवून घेता येईल, हे प्लीज तुम्ही काहीतरी करून करा ना. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, ठीक आहे, तुला सगळं काही आठवायचं आहे ना, मग आम्ही तुझी नक्की मदत करू. सांग तुला कसली मदत हवी आहे, सांग लवकर बोल. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, जिजी आता सर काय सांगणार, सरांना तर काहीच आठवत नाही आहे ना, पण मी जे सांगतोय ते जर तुम्ही केलं तर नक्कीच सरांना सगळं काही आठवू शकतं. तेव्हा जिजी म्हणू लागते, काय म्हणजे काय करायचं आहे. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, डॉक्टरांनी सांगितलं आहे सरांना जर त्यांच्या पहिल्या आठवणी पुन्हा करून दिल्या तर नक्कीच त्यांची स्मृती परत येईल आणि त्यांना सगळं आठवेल आणि यावरती हा शेवटचा उपाय, हा जर उपाय केला तर नक्कीच सगळं काही ठीक होऊ शकतं. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, शेवटचा उपाय म्हणजे नक्की कुठला घोरपडे. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, जिजी मला म्हणायचं आहे आपण सरांना पहिलं सगळं आठवून देऊ शकतो. नाही म्हणजे मंजिरी आणि त्यांचं प्रेम, त्यांच्या गाठीभेटी, त्यांचं लग्न, हे सगळं जर आपण त्यांना पहिल्यापासून करायला लावलं तर मग सगळं काही त्यांना आठवू शकतं. तेव्हा मिहीरला धक्काच बसतो, काय लग्न, अरे जय काय बोलतोय तू. तेव्हा जयम लागतो, हे बघा सर तुम्ही शांत व्हा, मंजिरी तुमची बायकोच आहे आणि तुमचं जर पुन्हा लग्न लावून दिलं तर पुन्हा तुम्हाला सगळं काही आठवू शकतं, हो की नाही नानाजीजी. आता नानाजीजीला हे ऐकून धक्काच बसतो, कारण रायाबरोबर मंजिरीचं लग्न लागलेलं असतं ना, हे कसं शक्य आहे. तेव्हा घोरपडे आता त्यांना फोर्स करू लागतो, हे बघा नानाजीजी आता तुमच्या मुलाची स्मृती जर परत आणायची असेल तर तुम्हाला मनावरती दगड ठेवून हे करावंच लागेल. हे बघा तुमच्या मुलासाठी तुम्हाला हे पाऊल उचलावंच लागेल आणि जिजी मला माहिती आहे तुम्ही मिहीरसाठी काहीही करू शकता, तुम्ही हे नक्की कराल. सांगा ना जिजी, तुम्ही आहात ना तयार. त्यावर लगेच आता शशिकला येते आणि म्हणू लागते, जय अरे यांच्या मनात कितीही असलं आणि हे कितीही तयार असले तरी तो राया काही हे करू देणार आहे का, तो मंजिरीला सोडणारच नाही आहे. तेव्हा मात्र आता मिहीरला या रायाचा खूपच राग येतो. मग लगेच मिहीर आता रागाच्या भरातच उठून उभी राहतो आणि मला लागतं, बास आता पुरे झालं, या रायाचा खेळ संपावाच लागेल, आता लय झालं त्याचं. आता घोरपडे आणि शशिकला खूपच खुश होतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता राया आणि मंजिरी विठुरायाच्या मंदिरात आलेले असतात. तेवढ्यात शशिकला तिथे येते आणि लागते, राया मला जेवढं होईल ना तेवढा प्रयत्न करणार, पण तुला या मंजिरीपासून दूर करणार, तुमच्या नात्यात दुरावा आणणार. तेव्हा राम लागतो, ठीक आहे काकू, तुला जे करायचं आहे ना ते कर, पण हा राया त्याच्या मिसफायरचा हात कधी सोडणार नाही. आता मात्र लगेच राया तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस त्याला रस्त्यात मिहीर भेटतो. आता मिहीर मात्र खूपच भडकलेला असतो. तो जोरजोरात रायाला मारू लागतो. आता राया खाली पडलेला असतो. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, एका बापाची औलाद असेल तर उचल हात आणि मार मला. त्याच वेळेस राया पटकन आता मिहीरचा पाय पकडतो आणि जोरात मिहीरला बाजूला ढकलतो आणि म्हणू लागतो, बापाचं नाव घ्यायचं नाही, आता हा राया काय आहे ना हे तुला दाखवतोच. असे म्हणत राया लगेच तिकडे आता एक लाकडी खुर्ची असते ती उचलतो आणि मिहीरच्या डोक्यात घालणार. तेच आता तिकडे कोण येणार,
आणि या दोघांमधली भांडणं कसे सोडवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.